नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रोशन पावणे स्वागत करतो आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनलवर। आज तुमच्यासाठी अतिशय महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आलेला आहे, ते म्हणजे तुकडेबंदी कायदा हा पूर्णपणे रद्द झालेला आहे किंवा त्यामध्ये कोणता नवीन बदल करण्यात आलेला आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत। महाराष्ट्र शासनाने एक राजपत्र घोषित केलेलं आहे, त्यामध्ये तुकडेबंदी कायद्याविषयी सविस्तरपणे जाहीर केलेलं आहे की तुकडेबंदीमध्ये कोणते बदल होणार आहे आणि कुठे कुठे तुकडेबंदी कायदा हा शिथिल केला जाणार आहे किंवा पूर्णपणे रद्द केला जाणार आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत। तरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, बघूया काय आहे तुकडेबंदी कायद्यातील बदल। तर मित्रांनो, यामध्ये बघूया की तुकडेबंदी कायदा काय होता। सर्वप्रथम आपण ते जाणून घेऊया। तुकडेबंदी कायदा म्हणजेच महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग ऍक्ट 1947 हा मुख्यतः शेतीवर आधारित कायदा होता। यानुसार शेतीतील खेडी बरगडी जमिनीचे तुकडे लहान प्रमाणात, उदाहरणार्थ 10 ते 20 गुंठे किंवा जिरायती अंगणवाडी क्षेत्रानुसार विभाजित होऊ नये हे सुनिश्चित केले जात होते। म्हणजे 10 ते 20 गुंठे या लहान प्रमाणात जमिनीचे तुकडे करून विभाजित होऊ नये यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला होता। या कायद्याचा उद्देश होता की लहान तुकड्यामुळे शेतीचा अनारक्षित असल्याने आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात। म्हणजे या लहान तुकडे करून जे काही शेतीचे लहान तुकडे करण्यात आले त्यामुळे जे काही अनारक्षित भाग राहत होता त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत होत्या, त्यामुळे हा कायदा करण्यात आलेला होता। त्यानंतर बघूया की कायद्यातील मुख्य काही मुद्दे आहेत। त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे की तुकड्याचे प्रमाण मर्यादित होते। तुकड्याचे प्रमाण ही मर्यादित ठेवण्यात आले होते। म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी सरकारने एक ठराविक आकार ठरवून दिलेला होता, त्यानुसारच त्या तुकड्याची खरेदी विक्री केल्या जात होती। त्या आकारापेक्षा लहान तुकडे करता येत नव्हते। म्हणजे जे काही त्या जिल्ह्यासाठी जो आकार ठरवून दिलेला आहे त्या आकारानुसारच त्या जिल्ह्यामध्ये जमिनीची खरेदी विक्री केल्या जात होती। त्यानंतर रजिस्ट्रेशनवर सुद्धा बंदी करण्यात आली होती। म्हणजे तुम्हाला जे तुकडे केले आहे त्या आकारात जर तुमचे तुकडे नसेल, तुमच्या तुकड्याचा जो काही आकार तो लहान असेल तर त्याची खरेदी विक्री होत नव्हती, म्हणजे रजिस्ट्री होत नव्हती। त्यामुळे त्याच्यावर सुद्धा बंदी करण्यात आलेली होती। तसेच अशा लहान तुकड्याचा बाजार व्यवहार खरेदी विक्री करता येत नाही, ते आपण आता बघितल्याप्रमाणे म्हणजे जे काही लहान तुकडे असते त्याची खरेदी विक्री होत नव्हती। त्यानंतर सब रजिस्टर कार्यालय हे व्यवहार नोंदणी करत नव्हते। म्हणजे तुमचे जर त्या आकारामध्ये जमीन बसत नसेल, जे काही सरकारने आकार ठरवून दिला आहे त्या जिल्ह्यासाठी, तर सब रजिस्ट्रार सुद्धा त्या जमिनीची रजिस्ट्री करून देत नव्हते। जे काही आपण रजिस्ट्री करतो त्या सब रजिस्ट्रारना ते अधिकार असतात, ते सुद्धा यामध्ये रजिस्ट्री करून देत नव्हते। त्यानंतर वारस हक्कामध्ये कोणती अडचण निर्माण होते ते बघूया। त्यामध्ये वारसात वाटप करताना जर वाटपानंतर तुकडे कायद्यात नमूद आकारापेक्षा कमी होत असतील तर ते वाटपही कायदेशीर नव्हतं। म्हणजे जे काही वाटप करण्यात येत होतं त्यामध्ये जर जो आकार ठरवून दिलेला आहे त्यापेक्षा जर तुम्ही कमी आकाराची जमीन तुकडे करून त्याची खरेदी विक्री करत असेल तर ते कायदेशीर नव्हतं। ते तुमच्या समजूतदारीने केलेला एक ठराव होता। त्यानंतर त्यामुळे वारसांना स्वतंत्र सातबारा सुद्धा मिळत नव्हता। म्हणजे तुम्ही जे काही जमिनीचा तुकडा केलेला आहे ते तुमचा कायदेशीर नव्हता, त्यामुळे तुम्हाला त्याचा स्वतंत्र सातबारा सुद्धा मिळत नव्हता। म्हणजे ती जमीन तुमची सामूहिकच होती, तुम्ही स्वतःच्या समझोत्यासाठी ते वेगळे करून घेतलेली होती। तसेच त्यानंतर बघूया की जमिनीचे एकत्रीकरण। काही ठिकाणी जर फार छोटे छोटे तुकडे असतील तर सरकारने परस्पर एकत्र करून उपयोगात आणण्याचे अधिकार ठेवले होते। म्हणजेच तुम्ही जर फार छोटे छोटे तुकडे केलेले असेल तर सरकार ते एकत्र करून परस्परांचे उपयोगात आणण्याचे अधिकार हे सरकारजवळ आरक्षित ठेवलेले होते। त्यानंतर बघूया की या कायद्यामुळे कोणत्या समस्या निर्माण झालेल्या होत्या। सर्वात पहिली समस्या म्हणजे खरेदी विक्रीची। जे काही तुकडेबंदी कायदा लागू करण्यात आलेला होता त्यामध्ये जे लहान तुकडे आहेत त्याची खरेदी विक्री करता येत नव्हती। त्यानंतर वारसांना कोणता अडथळा होता, तर वारसांना जे काही सामूहिक जमीन असते त्यांना ते वेगळे करायचे असते, त्या वेगळे केल्यानंतर त्यांना स्वतंत्र सातबारा हवा असतो, परंतु या तुकडेबंदी कायद्यामुळे त्यांना तो मिळत नसे, त्यामुळे वारसांना सुद्धा या कायद्यामुळे समस्या निर्माण झालेली होती। त्यानंतर कर्ज मिळणे हे अशक्य झालेले होते। म्हणजेच रेकॉर्डवर नाव नसल्याने बँक कर्ज नाकारत होते। तुमच्या सातबाऱ्यावर वेगळा स्वतंत्र सातबारा नसल्यामुळे तुमचे रेकॉर्डवर नाव नव्हतं, त्यामुळे तुम्हाला बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत होते। त्यानंतर बांधकाम परवानगी मिळत नसते। म्हणजेच लहान तुकडे जर जमिनीचे असते तर त्यासाठी तुम्हाला NOC लागत होती। ती NOC सुद्धा बांधकाम करण्यासाठी तुम्हाला जे काही NOC लागते ती सुद्धा या तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असल्यामुळे मिळत नव्हती। म्हणजे तुम्हाला लहान जमिनीवर बांधकाम सुद्धा करता येत नव्हते। त्यानंतर कुठल्या जमिनीवर लागू होता हा कायदा ते बघूया।
त्यामध्ये हा कायदा शेतीच्या जमिनीवर लागू होता. म्हणजे जे काही शेतीची जमीन असेल, शेतामध्ये जर तुम्हाला त्याचे सामूहिक जमीन असेल, तुकडे करायचे असेल, तर त्यासाठी हा कायदा लागू होता. तुकडे करता येत नव्हते. त्यानंतर गावठाण, शहरी, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रावर लागू नव्हता. म्हणजे जे काही गावठाण असेल, तुम्हाला गावात जर एखादा प्लॉट खरेदी करून तुकडे तिथे हा कायदा लागू नव्हता. म्हणजे तुम्ही तिथं ते खरेदी विक्री करू शकत होते. परंतु जर तुमची शेत जमीन असेल, त्याचे तुकडे करून खरेदी विक्री करता येत नव्हती. परंतु काही गावामध्ये हे स्पष्ट न केल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. म्हणजेच कोणती जमीन ही गावठाणची आहे आणि कोणती जमीन ही शेत जमीन आहे, हे काही गावामधील ग्रामपंचायत रेकॉर्डवर स्पष्ट नसल्यामुळे अडचणी निर्माण होत होत्या खरेदी विक्री करताना. तर मित्रांनो, आपण बघितला आता हा जुना कायदा, जो काही तुकडेबंदी कायदा आपल्या महाराष्ट्रात लागू होता, त्यामुळे आपल्याला कोणते कोणते बंधने घालण्यात आलेली होती, ते आपण आता सविस्तरपणे बघितलेलं आहे. आता बघूया की यामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी जे काही नवीन अपडेट दिलेले आहे, म्हणजे कोणता नवीन बदल करण्याचे सांगितलेले आहे, ते आता यामध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, बघूया. सर्वप्रथम तुकडेबंदी कायदा कसा बदलला आहे, त्यामध्ये कोणता बदल झालेला आहे. तर सर्वात पहिला बदल आहे, शहरी किंवा नागरी भागात कायदा रद्द करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला हा कायदा शहरी आणि नागरी भागामध्ये पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने जे काही विधानसभेत घोषणा केली होती की शहरी, उपशहरी, गावठाण किंवा गावठाण व त्यांना आसपासच्या 500 मीटरपर्यंतच्या किंवा चर्चेनुसार 2 किलोमीटर परिसरात तुकडेबंदी कायदा रद्द करण्यात येणार आहे, अशी चर्चा होती आणि विधानसभेत अशी स्वतः महसूल मंत्र्यांनी घोषणा केलेली होती. त्यानुसार 1 गुंठा म्हणजेच 1089 चौरस फूट इतक्या लहान जमिनीचा तुकडा 1 जानेवारी 2025 पूर्वी विभाजित झाला असल्यास ते आता कायदेशीर आणि वैध मानले जाणार आहे. म्हणजेच हे आपण या अगोदरचे जे काही व्हिडिओ घेतलेला होता, त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितले होते की 1 जानेवारी 2025 अगोदर ज्या काही जमिनी आहे, हे त्याचा तुकडा कायदेशीर मानला जाईल, असे स्वतः महसूल मंत्र्याचे स्टेटमेंट होते. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. त्यामध्ये मी तुम्हाला याविषयी स्पष्टपणे सांगितलेले होते आणि सविस्तरपणे याविषयी आपण त्यामध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, महसूल मंत्र्यांनी या पावसाळी अधिवेशनात स्वतः घोषणा केलेली होती की लवकरच या कायद्याची SOP जाहीर होणार आहे. त्यामध्ये काय असणार आहे ते बघूया. ती माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की 15 दिवसाच्या आत एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजेच SOP जारी केली जाईल, ज्यात निर्बंध, बदल, नोंदणी, रजिस्ट्रेशन, बांधकाम परवाना आणि डिजिटल प्रक्रियेची माहिती असेल. म्हणजेच या तुकडेबंदी कायदा रद्द केल्यानंतर यानंतर कोणती प्रक्रिया असेल, तुकड्याची खरेदी विक्री करण्यासाठी एकदम सोपी प्रक्रिया कशी राबवली जाईल ते यामध्ये सांगितलं जाईल. जे काही नोंदणी असेल, रजिस्ट्री असेल, बांधकाम परवाना कसा द्यायचा, रजिस्ट्री कशी करायची, डिजिटल माहितीची प्रक्रिया सर्व या SOPमध्ये जाहीर केलं जाईल. त्यानंतर SOP अंतर्गत मध्यमवर्गीय शेतकरी, गोरगरीब यांना सोपी पारदर्शी प्रक्रिया करण्याचा दृष्टिकोन माननीय महसूल मंत्र्याचा आहे. त्यानुसार ही अत्यंत गोरगरीब आणि जे शेतकरी मध्यमवर्ग आहे त्यांना सोपी व पारदर्शक जावी यासाठी 15 दिवसाच्या आत लवकरात लवकर ते SOP जारी केलं जाईल आणि त्यामध्ये आपल्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे माननीय महसूल मंत्र्यांनी यामध्ये स्वतः म्हटलेलं होतं. तसेच या पावसाळी अधिवेशनामध्ये माननीय महसूल मंत्र्यांनी म्हटले होते की गुंठेवारी विधेयक येणार. त्यामध्ये काय असणार ते बघूया. आगामी पावसाळी अधिवेशनात नवीन गुंठेवारी विधेयक सादर होणार, ज्यामुळे 1 गुंठा क्षेत्राचे छोटे तुकडे शासकीय परवानगीने केले जाऊ शकेल. म्हणजे यामध्ये बघा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे काही गुंठेवारी विधेयक येणार, त्यामध्ये जे छोटे तुकडे असेल त्यांना शासकीय परवानगीने कायदेशीर मानल्या जाणार आहे. म्हणजेच आता या पावसाळी अधिवेशनात माननीय महसूल मंत्र्यांनी SOP जारी करण्यास सांगितलेले आहे. म्हणजेच याच विधेयकावर ते काम सुरू आहे आणि तसे ते जाहीर पण केले आहे की जे काही छोटे तुकडे आहेत ते करता येणार आहे. तसेच हे कुठे लागू असणार आहे ते बघूया. त्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि MRTP प्राधिकरणे, उदाहरणार्थ MMRD, PMRDA किंवा गावठाण परिसर आणि त्यांच्यातल्या 500 मीटर किंवा 2 किलोमीटरपर्यंत हा कायदा लागू असणार नाही आहे. म्हणजे तुकडेबंदी त्या ठिकाणी असणार नाही आहे. यामध्ये तुकडे करून तुम्ही खरेदी विक्री करू शकता. मात्र 1 जानेवारी 2025 नंतरचे तुकडे सामान्य MRTP नियमानुसार मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर मित्रांनो, बघूया की कोणते फायदे आहेत याचे. त्यामध्ये सर्वप्रथम सुमारे 50 लाख घरांना याचा थेट लाभ होणार आहे. त्यानंतर विशेषतः जे निकाली जमिनीचे मालिक आहेत
किंवा लहान प्लॉट बनवू इच्छित आहेत त्यांना याचा सर्वात प्रथम फायदा होणार आहे. त्यानंतर नोंदणी, विक्री, हक्क पुरावे, बांधकाम परवाना यासाठी आता सहाय्य मिळवण्यास सोपे होईल. म्हणजेच तुम्हाला जर नोंदणी करायची असेल, विक्री करायची असेल किंवा जे काही तुम्हाला बांधकाम करायचे असेल, आता ते तुकडेबंदी कायदा शिथिल केल्यामुळे किंवा हटवल्यामुळे ते तुम्हाला सोपे जाईल. त्यानंतर शहरीकरणाच्या वेगामुळे विद्यमान कायदा जमिनी व्यवहारावर चित्र राहिला होता, आता त्या अडचणी दूर होतील. म्हणजे या कायद्यामुळे जे काही शहरीकरणाचा वेग मंदावला होता, तो आता या कायद्यामुळे वेग वाढेल आणि शहरीकरणास प्रोत्साहन मिळेल. त्यानंतर बघूया की लाभार्थ्याची संख्या. अंदाजे 50 लाख गाव किंवा नगर भागातील कुटुंबांना त्याचा थेट लाभ होणार आहे. म्हणजेच या कायदा शिथिल केल्यामुळे अंदाजे 50 लाख गावांना किंवा नगरांना याचा थेट फायदा होणार आहे. त्यानंतर इतर काही माहिती आहे त्याबद्दल ते बघूया. त्यामध्ये शहरी जमिनीचे छोटे तुकडे आता नोंदणी, हक्क, अर्ज, घरकुल योजनेसाठी योग्य प्रकारे वापरता येऊ शकतील. म्हणजे जे काही छोटे तुकडे आहे घरकुल योजनेसाठी, तुम्हाला छोटे घर हवे असेल, 4 भाऊ असेल तर 4चे 4 तुकडे पडलेले आहे, त्यांनासुद्धा आता घरकुल योजनेचा लाभ या कायद्यात शिथिलता आल्यामुळे मिळेल. त्यानंतर तुम्हाला कर्ज काढायचे असेल किंवा नोंदणी करायची असेल, रजिस्ट्री करायची असेल, यासाठी तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही. त्यानंतर MRTP ॲक्टच्या उल्लंघनानंतर निर्माण झालेल्या अडचणींना निवारण मिळणार आहे. म्हणजे जे काही MRTP ॲक्टच्या उल्लंघनानंतर जे काही अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्याचंसुद्धा निवारण आता या कायद्यात शिथिलता दिल्यामुळे होणार आहे. त्यानंतर महसूल मंत्र्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की SOPमध्ये जे काही डिजिटल प्रक्रिया असेल ते अतिशय पारदर्शी असायला हवी. त्यामध्ये दलालांचे जे काही वर्चस्व होतं ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एक उत्तम अशी SOP मध्यमवर्गीय किंवा जे काही शेतकरी वर्ग आहे त्यांना पारदर्शी आणि सोपी जावी, यासाठी चांगली उत्तम SOP तयार करण्याचे आदेश माननीय महसूल मंत्र्यांनी दिलेले होते. त्यामुळे त्या SOPच्या आधारे आता जे काही नवीन प्रक्रिया होणार आहे ते डिजिटल असणार आहे. म्हणजे दलालाचे जे काही दलाली आहे ते बंद होणार आहे. त्यानंतर भविष्यातील बांधकाम व फ्लॅटिंगचे नियम व्यवस्थित पारदर्शी होतील. म्हणजे जे काही भविष्यातील बांधकाम आहे किंवा फ्लॅटिंग पाडायचे आहे त्यांचे नियम हे अतिशय व्यवस्थित आणि पारदर्शी केले जातील. त्यानंतर कोणती सावधगिरी तुम्ही यामध्ये बाळगू शकता ते बघूया, किंवा कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात ते पण आपण यामध्ये बघूया. समजा SOP जर गाईडलाईन नसेल, स्पष्ट गाईडलाईन नसेल SOPला, तर अनधिकृत फ्लॅटिंग व बांधकाम वाढू शकते. म्हणजे जर स्पष्ट गाईडलाईन त्याच्यामध्ये दिलं नसेल तर जे काही अनधिकृत आहे ते फ्लॅटिंगचे बांधकाम आहे ते वाढू शकते. हे एक समस्या निर्माण होऊ शकते. त्यानंतर प्रशासनाने SOP लवकर स्पष्ट अंमलात आणावी, नाहीतर हे कागदावरच बदल ठरू शकते. म्हणजे प्रशासनाने जे आदेश दिले आहे, महसूल मंत्र्यांनी जे आदेश दिले आहे ते SOP लवकरच लवकर अस्तित्वात आणावी, नाहीतर हे काही जे काही घोषणा झालेली आहे ते फक्त कागदावरच राहील आणि प्रत्यक्षात ते व्यवहारात उपयोगात येणार नाही. त्यामुळे आता बघूया की या सर्व नवीन बदलाचा किंवा जे काही आपण जुना कायदा बघितला त्यामध्ये काय कसा कायदा होता आणि नवीन त्याच्यामध्ये कोणते बदल करण्यात आलेले, यावरून एकंदरीत कोणता निष्कर्ष निघतो ते आता यामध्ये आपण बघूया. तर मित्रांनो, अर्थ जे काही आहे शेतीतील जमिनीचे लहान तुकडे टाळण्यासाठी 1947 मध्ये झालेला हा कायदा आता शहरी व आसपासच्या भागात रद्द केला जात आहे. म्हणजे एकंदरीत असे म्हणता येईल की जे काही शहरी भाग आहे आणि त्याच्या लगतचे जे काही आसपासचे भाग आहे त्यामध्ये आता हा कायदा रद्द करण्यात आला आहे, हे यावरून स्पष्ट होते. त्यानंतर जुना तुकडा म्हणजेच गुंठा, 1 गुंठा जनरल राशीने 1 जानेवारी 2025 पूर्वी केला असेल तर तो वैध होतो. म्हणजेच तुम्ही जर 1 जानेवारी 2025 पूर्वी जे काही एखादा तुकडा पाळून त्याची विक्री करण्याचा विचार केला असेल किंवा ते काही प्रोग्रेसमध्ये असेल तर तो आता कायदेशीर मानला जाणार आहे 1 जानेवारी 2025 पूर्वीचा. त्यानंतर विशेष SOP जारी असून ते तुकडे नोंदणी, बांधकाम परमिट व डिजिलाईन प्रक्रियेत सुलभता आणणारे असतील. म्हणजे एक विशेष SOP यामध्ये असणार आहे. त्यानुसार तुकडे नोंदणी आणि बांधकाम परमिट हे डिजिलाईन प्रक्रियेत सुलभता आणणारे असतील. तेच येणाऱ्या अधिवेशनामध्ये पुढे विधेयक, गुंठेवारी विधेयक जे काही आहे ते आणलं जाईल आणि त्या कायदा हा स्पष्ट केला जाणार आहे. म्हणजे जोपर्यंत हा कायदा स्पष्ट होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शी आणि प्रत्यक्ष व्यवहारात लागू होणार नाही. तसेच मित्रांनो, यावरून असे लक्षात येते की सरकारने असा आदेश दिला आहे की 21 जुलै 2025 पासून प्रत्येक जिल्ह्यात SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोड्युसर
तयार करून एक विशेष समिती कामाला लागणार आहे आणि ही समिती ठरवेल की कुठल्या भागात ही बंदी लागू न करता जमिनीची तुकडेबंदी करता येईल आणि त्याच नियमानुसार नोंदणी आणि व्यवहार केले जातील, ही या समितीद्वारे ठरवले जातील। यावरून असे लक्षात येते की लवकरात लवकर म्हणजे 21 जुलैपासून SOPचे काम हे सुरू केले जाईल आणि प्रत्यक्ष व्यवहार आपल्याला तुकडेबंदी कायदा रद्द झालेला दिसेल। मित्रांनो, ही होती तुकडेबंदी कायद्याबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट, ते आपण आता सविस्तरपणे बघितलेले आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, या तुकडेबंदी कायद्याविषयी तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच शासकीय निर्णयाची अचूक माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।